हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी कोंबडी वडे बनवणार आहे, तेही अगदी तांदळाच्या पिठाचे. चला तर सुरुवात करूया. बऱ्याचदा वडे बनवताना आपण मिक्स धान्यांचे बनवतो, तर आज मी फक्त तांदळाच्या पिठाचे वडे बनवणार आहे, तेही अगदी झटपट. म्हणजे आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर त्यासाठी आपण हे झटपट वडे बनवू शकतो. तर त्यासाठी मी 2 वाट्या तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा फक्त वड्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी वापरायचा आहे. आता वड्यामध्ये टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये धने पावडर घालायची आहे. धने पावडर घालताना आपण 1 चमचा फुल घातला तरीही चालेल. त्यामुळे काय होतं, वड्यांची टेस्ट वाढते. हे पहा, हे वडी कोकण या भागामध्ये बनवले जातात, त्यामुळे हे कोंबडी वडी या नावाने फेमस आहेत. नंतर यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे आणि कलरसाठी आपण हळद वापरायची आहे अर्धा चमचा. आता हे सर्व पीठ काय करायचं आहे, आपण एकजीव करून घ्यायचं आहे. भाजणीची कोंबडी वडी बनवताना बऱ्याचदा काय होतं, आपण ते धान्य स्वच्छ धुवून सुकवायचे असतात आणि नंतर त्यामध्ये ते ब्राऊन कलरमध्ये भाजून घ्यायला लागतात आपल्याला आणि मग ते दळून आणून मग त्याचे आपण वडे बनवतो. तर यामध्ये कसे होते, भरपूर खटखट करायला लागते. तर अशी कटकट पाचायला पाहिजे म्हणून आपण काय करायचे, असे तांदळाचे झटपट वडे करायचे आहेत. तर यामध्ये मी आता गरम पाणी घातलेले आहे. गरम पाण्यामुळे काय होतं, त्याला चिकटपणा येतो पिठाला आणि आपल्याला वडे थापडणं अगदी सोपं जातं. आता हे पहा, आपण आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. गरम पाणी घेतल्यामुळे आपल्याला हाताला चटके बसतात, म्हणून आपण काय करायचं आहे, व्यवस्थित थोडं थोडं थंड पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला चटके बसत नाहीत. थोडं थोडं थंड पाणी देखील मिक्स केलं तरी चालेल. पीठ मळताना देखील घट्ट मळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला आपण अर्धा तास भिजत ठेवतो ना, तर त्यामुळे ते थोडंसं भिजून काय होतं, मऊसर होतं, म्हणून आपण थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता याला आपण अर्धा तासासाठी ठेवायचं आहे आणि भिजल्यानंतरच ह्याचे आपण वडे बनवायला घ्यायचे आहेत. आता आता हे पहा, अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर आता आपण वडे बनवायला घेऊया. आता घेताना आपण काय करायचं आहे, असं प्लॅस्टिकच्या पेपरवरती वडे थापायचे आहेत आणि त्याला खाली काय करायचं आहे, तेल लावायचं आहे. तेल लावल्याने हाताला काय होतं, पीठ चिकटत नाही. आता या पिठाचे आपण 4 ते 5 काय करायचे आहेत, गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याचे आपण वडे थापायचे आहेत. हे पहा, असे सर्व मी आता गोळे करून घेते. आपले गोळे आता तयार झालेले आहेत. यानंतर याचे आता आपण वडे थापायचे आहेत. वडे थापताना खाली तेल लावायचं आहे आणि वरून आपण असं थापायचे आहे. तेल लावल्याने काय होतात, ते खाली चिकटत नाही आहेत. बऱ्याच जणींना असे वडे थापायला आवडत नाहीत, जास्त कटकटीचं वाटतं. तर त्यावेळेला काय करायचं आहे, तुम्ही लाटण्याने देखील लाटला तरीही चालतील. पण लाटण्याने लाटताना देखील खाली देखील प्लास्टिकचा कागद लावायचा आहे आणि वरती देखील प्लास्टिकचा कागद लावायचा आहे. त्यामुळे काय होतात, ते एकमेकाला चिकटत नाही आहेत आणि ते ठेवताना देखील जाडच ठेवायचे आहेत. जाड ठेवल्याने काय होतात, ते व्यवस्थित अगदी मस्त फुगतात. हे पहा, आता 2 ते 3 मी वडी थापून घेतलेले आहेत. यानंतर याला आता तळूया. तर त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले होतं. आता तेल गरम झाले का ते पाहूया. पहा, तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आता आपण जे वडे केलेले आहेत ना, ते सोडायचे आहेत. एक एक वडे सोडून व्यवस्थित आपण तळून घेऊया. वडे सोडल्यानंतर ते तेलामध्ये आपण झाराच्या साहाय्याने डीप करायचे आहेत, त्यामुळे ते फुलतात. हे पहा, कसे टुम्म फुगलेले आहेत. आता यानंतर याला आपण पलटी करायचं आहे.
तर गॅसची फ्लेम यावेळेला काय करायची आहे, मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती वडे चांगले मस्त फुलतात. कसे अगदी टम्म फुगलेले आहेत पहा. बऱ्याच जणींना कसे होतात वडे केल्यानंतर ते फुगत नाहीत. मग अशा वेळेला काय करायचं आहे, आपण पीठ मळल्यानंतर ते 1 तासासाठी व्यवस्थित भिजत ठेवायचे आहे. जेवढं पीठ भिजेल तेवढे वडे अगदी टम्म फुगतात. आणि ते ठेवताना देखील थापताना देखील असे जाडसर ठेवायचे आहेत. जाड ठेवल्यामुळे ते काय होतात, चांगले फुगतात. पहा तर आपले कसे आता सर्व वडे कसे व्यवस्थित फुगलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर आजची माझी रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून पाहताय आणि आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. असे आपण सर्व वडे काय करायचे आहेत, व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. पहा आता आपले सर्व वडे कसे फुगलेले आहेत चांगले. तर हे वडे शक्यतो मटण किंवा चिकन बरोबर खातात. मालवण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागामध्ये असे वडे जास्त बनवले जातात. तर मटण असलं की असे हे वडे बनवले जातात. आजची रेसिपी माझ्या आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेले बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.